शंकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार, मी सौ कल्याणी अशोक भगवत खामगाव ब्रह्मपुरी चातुर्मास उत्सव समितीच्या वतीने आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते। परमपूजनीय सद्गुरू डॉक्टर काका आणि आदरणीय सविताताई खडतरे यांना साष्टांग नमस्कार करते। गेल्या 6 वर्षापासून आपण ही प्रवचनमाला आयोजित करतो आहोत आणि तिला उदंड प्रतिसाद श्रोत्यांचा लाभतो आहे। मात्र ह्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे ही प्रवचनमाला आपण यूट्यूबद्वारे ऑनलाईन आयोजित केलेली आहे आणि तिला सुद्धा श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद लाभतो आहे। आजच्या ह्या प्रवचनमालेचं पुष्प गुंफणार आहेत सौ शिल्पा शरद सहस्त्रबुद्धे यवतमाळ। त्यांचा थोडक्यात परिचय मी करून देणार आहे। त्या मराठी साहित्य घेऊन BA झालेल्या आहेत। त्यावेळी अभ्यासाला ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय, विराट पर्व, लीळाचरित्र असा संत साहित्याचा अभ्यासक्रम त्यांना होता। तेव्हापासूनच संत साहित्याची त्यांना आवड निर्माण झालेली आहे। त्यांच्या घरी देखील संपूर्ण वातावरण देवाचे, भक्तीचे, आईवडिलांनी सुद्धा खूप छान संस्कार त्यांच्यावरती केलेले आहेत। लहान असताना वडिलांबरोबर कीर्तन ऐकायला त्या जात असत। त्यांना कीर्तन खूप आवडायचे। तेव्हापासूनच त्यांनी ठरवले की आपणही कीर्तन शिकायचे। लग्नानंतर तो योग आला। नागपूरचे श्री मोहनबुवा कुबेर यांच्याकडून कीर्तन शिबिरात नारदीय कीर्तन त्यांनी शिकले। यवतमाळ, नागपूर, उमरखेड, अमरावती, शेंदूर, जनाघाट, नर्मदा किनारी राजराजेश्वरी मंदिरात श्री गुरु काकांच्या आशीर्वादाने कीर्तन सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली। यवतमाळला साधारणपणे 90 सालाच्या आधीपासूनच परमपूजनीय काका व परमपूजनीय मंदाताई खूपदा प्रवचनाला येत असत। त्यांच्या मुखातून खूप श्रवण झाले, खूप गोडी वाटू लागली। परमपूज्य मंदाताई सतत 3 वर्षे दर महिन्याला गीता शिकवायला येत असत। त्यांनीच गीता जीवनात जगायला शिकवली। 90 साली दासबोधाचे फार मोठे असे शिबिर झाले। त्यावेळी पूजनीय काकांच्या तेजस्वी, भव्य, प्रसन्न व्यक्तिमत्वाकडे पाहून त्यांचे मन अतिशय प्रसन्न झाले। पूर्व पुण्याई खूप म्हणून 14 नोव्हेंबर 95 साली एकादशीला पूजनीय काका विठुमाऊलीने आपले लेकरू म्हणून त्यांना स्वीकारले। काकारूपी परिसाचा ह्या लोखंडरूपी शरीराला स्पर्श झाला आणि त्यांचे संपूर्ण जीवनच बदलून गेले। त्यांच्या जीवनाचे सोने झाले। जीवनात 2 अत्यंत खडतर असे प्रसंग त्यांच्या आले, पण केवळ आणि केवळ फक्त पूजनीय काकांचे विचार सोबत असल्यानेच त्यातून बाहेर पडण्याचे सामर्थ्य आणि शक्ती सद्गुरूंनीच त्यांना दिली असं त्या म्हणतात। त्या स्वतःला खूप खूप भाग्यवान समजतात। पूजनीय काका त्यांचे गुरु आहेत आणि त्यांचे बोट धरूनच ह्या संसार सागरातून मोक्षाच्या तीरावर जायचे आहे, हा त्यांचा मानस आहे। रामकृष्ण। आजच्या प्रवचनमालेचा अभंग आहे क्षणक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिद्ध। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य भातू काळ सावधान। संत समागमी धरुनी आवडी, करावी तातडी परमार्थी। तुका म्हणे इहलोकींच्या व्यवहारे, नये डोळे धुरे धरुनी राहू। मनुष्याने क्षणाक्षणाला हाच विचार करावा की भवसिंधूच्या पलीकडे कशाने तरून जाता येईल, कारण देह क्षणभंगूर आहे। स्त्री पुत्रादी सर्व जाणारे आहेत व काळ आयुष्याला प्रत्यही खात आहे। ह्याकरिता सावध असावे। संतांच्या संगतीविषयी आवड मनात धरून परमार्थाची तातडी करावी। तुकाराम महाराज म्हणतात, इहलोकातील व्यवहाराने व वैषयिक सुखाच्या धुराने विचाराचे डोळे भरून आणि त्या योगाने विचारांध होऊन जाऊ नये। ऐकूया सौ शिल्पाताई सहस्त्रबुद्धे यांना। धन्यवाद। सत्वगुणाचा जोगवा जगदंबे माऊली,
दे मला सत्वगुणाचा जोगवा जगदंबे माऊली. गांजती त्रिविध ताप संताप व्यापतू होई सावली. दे मला सत्वगुणाचा जोगवा जगदंबे माऊली. दे मला सत्वगुणाचा जोगवा जगदंबे माऊली. त्या गुणी तुझी पायरी सांग कशी जाऊ मी माघारी. दाह हातना मनाचा सोसेना विटले या संसारी. तुझ्या चरणांचे अमृत दे माते थांबवली काहिली. दे मला सत्वगुणाचा जोगवा जगदंबे माऊली. दे मला सत्वगुणाचा जोगवा जगदंबे माऊली. नांदती गर्वासुरदंभासुर नगरी मलिन ही झाली. मातले षड्रिपु फिरती अस्त्रे शस्त्रे परजित भवताली. चंडिका माया भवानी दुष्टांच्या संहारा धावली. दे मला सत्वगुणाचा जोगवा जगदंबे माऊली. दे मला सत्वगुणाचा जोगवा जगदंबे माऊली. तुझी मंगलमय मूर्ती सदैव नांदो माझ्या अंतरी. ज्योताशीर्वादाची अखंड तेवत राहो मंदिरी. ब्रह्म तू माया तू दुर्गा तू शक्ती सकळा पावली. दे मला सत्वगुणाचा जोगवा जगदंबे माऊली. दे मला सत्वगुणाचा जोगवा जगदंबे माऊली. गांजती त्रिविध ताप संताप व्यापतू होई सावली. दे मला सत्वगुणाचा जोगवा जगदंबे माऊली. जगदंबे माऊली. जगदंबे माऊली. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. सदाशिव समारंभा शंकराचार्य मध्यमा. अस्मदाचार्य पर्यंता वंदे गुरु परंपरा. वंदे गुरु परंपरा. वंदे गुरु परंपरा. माझे परमदैवत माझे श्रीगुरु परमपूज्य डॉक्टर काका तसेच परमपूज्य मंदाताईंना सविनय साष्टांग नमस्कार करते. ज्यांच्यामुळं आज जगामध्ये धर्म टिकून आहे अशा सर्व संत सज्जनांना वंदन करते.
जगद्गुरू तुकाराम महाराजांना वंदन करते, श्री गणेशाला वंदन करते. श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती. ब्रह्मपुरीतील माझ्या सगळ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साधक बंधू भगिनींना वंदन करते. तसेच या उत्सवाच्या प्रेरणास्थान असलेल्या आदरणीय सविताताईंना सप्रेम नमस्कार करते. परमपूज्य मंदाताई नेहमी म्हणतात की आपल्याला जो काही वेळ मिळतो तो जर आपण भगवतचिंतनामध्ये घालवला तर आपला संपूर्ण वेळ सार्थकी लागतो. याच उद्देशानं आज मी या ठिकाणी थोडा वेळ भगवतचिंतन मांडण्याचा प्रयत्न करते. माझ्या अल्प उपलब्ध वेळामध्ये आणि माझ्या अल्पबुद्धीला जसं सुचेल त्याप्रमाणे आपण ते गोड करून घ्याल अशी आशा करते. आज बघा, सगळ्या या जगावरती कोरोनाचं संकट आलेलं आहे. आपण त्या भगवंताकडे प्रार्थना करूया की हे संकट लवकरच दूर होऊ दे. असं म्हणतात की भगवान के दरबार में देर है मगर अंधेर नहीं है. निश्चितच हे संकट लवकरच पार होईल. आपण आपलं भगवंताचं अनुसंधान बाकी कायम ठेवूया आणि त्याच्याप्रती प्रार्थना करूया की हे संकट लवकरच जाऊ दे. आज या ठिकाणी मला तुकाराम महाराजांच्या तुकाराम गाथेतील अभंगावरती चिंतन करायची संधी मिळाली आहे. तुकाराम महाराजांनी बघा 4,500 अभंग लिहिले आहेत. त्याच्यातल्या मी ज्या अभंगावरती आज चिंतन करणार आहे तो अभंग क्रमांक आहे 2523. अभंग असा आहे, क्षणोक्षणी हा करावा विचार, क्षणोक्षणी हा करावा विचार, करावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणारा सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत संगतीची धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नका डोळा धुरे भरून राहू. तुकाराम महाराजांचा हा अत्यंत मौलिक असा अभंग आहे. तुकाराम महाराजांचे सगळेच अभंग अतिशय महत्त्वाचे आहेत. प्रत्येक अभंगाचा आपण जर छान अभ्यास केला तर या जीवनाचं नक्कीच कल्याण होणार आहे. असं म्हणतात की ओवी ज्ञानेशाची अभंग तुकयाचे. अभंग रचावेत तर फक्त आणि फक्त तुकाराम महाराजांनीच, दुसरे अभंग होणे नाही. प्रत्येक अभंगाचा आपण छान अभ्यास केला आणि आपल्या जीवनाशी जर संतांनी सांगितलेले विचार जर जोडून घेतले तर आपल्याला याची देही याची डोळा मुक्तीचा सोहळा बघायला मिळणार आहे. बघा, तुकाराम महाराज कुठल्याही शाळेत गेले नाही हो, तरीसुद्धा त्यांच्या अभंगामध्ये तत्त्वज्ञान, वेदांताचं तत्त्वज्ञान अगदी खचाखच भरलेलं आहे. एक जरी आपण त्यांच्या अभंगाचा समजून अभ्यास केला, समर्थ म्हणतात, समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष भले, या वेगळे जे उरले ते करण ठेवे. परमपूज्य काकासुद्धा आपल्याला तेच सांगतात हो की आपण जेही काही करतो, जेही काही वाचतो ते समजून उमजून करायचं. आपण काय करतो, अभंग छान तालासुरात पेटीवर तबल्यावर ते दणक्यात म्हणतो, परंतु त्याच्या अर्थाकडे जर आपण लक्ष दिलं तर संत त्याच्यामध्ये जे काय सांगतात ते आपल्याला जिकडे नेऊ पाहतात तिकडे आपल्याला जाता येईल. अभंग म्हणजे काय, तर अभंग म्हणजे कधीही न भंगणारे, कधीही न संपणारे, न तुटणारे, न मोडणारे असे तत्त्वज्ञान. तुकाराम महाराजांच्या अभंगाची थोरवी काय वर्णन करावी हो. त्यांच्या अभंगांबद्दल अशी कथा सांगण्यात येते की तुकाराम महाराज जेही काही अभंग रचत असत
तो प्रत्येक अभंग ते पांडुरंगाकडनं तपासून घेत असत. एक तांब्याचा पैसा लाल होईपर्यंत विस्तवावरती ठेवत असत आणि तो पैसा गरम झाला की मग तो जिभेवर ठेवत असत. जिभेला समजा चटका लागला तर तो अभंग पांडुरंगाला पसंत नाही म्हणून तो टाकून देत असत आणि पुन्हा दुसरा अभंग तयार करीत असत. याप्रमाणे प्रत्येक अभंग ते पांडुरंगाकडनं अगदी तपासून घेत असत. निरखून पारखून अगदी पांडुरंगाला जर पसंत पडला तर तो अभंग ठेवत असत. त्यामुळे यातील विचार किती मौलिक आणि उच्च दर्जाचे आहे तो. अत्यंत बिकट परिस्थिती तुकाराम महाराजांची, अष्टप्रहर दारिद्र्य, घरी हालाखीची परिस्थिती, परंतु अशाही परिस्थितीमध्ये त्यांचं भगवंताचं अनुसंधान कधीही चुकलं नाही. तर महाराजांच्या अभंगाचा अभ्यास करताना आपल्याला हे शिकायचं आहे की परिस्थिती कशीही असली तरी आपली मनस्थिती आपण सांभाळली पाहिजे आणि आपलं भगवंताप्रती अनुसंधान कायम ठेवलं पाहिजे. बघा, तुकाराम महाराजांच्या अभंगांमध्ये फारसं राजकारण, समाजकारण किंवा अर्थकारण याचा फारसा उल्लेख आपल्याला दिसत नाही. तर त्यांच्या संपूर्ण अभंगामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या तीनच गोष्टी दिसून येतात आणि आपलंही जीवन या तीनवरच अवलंबून असावं. नव्हे, आपल्याला हा जो नरदेह मिळाला आहे ना, हा केवळ आणि केवळ भगवत प्राप्तीसाठीच मिळालेला आहे. यासंबंधी अशी एक कथा आहे ऐतरेय उपनिषदामध्ये की ज्यावेळी भगवंतानी या सृष्टीची निर्मिती केली त्यावेळी त्यांच्यासमोर अनेक शरीरं दाखवण्यात आली. गाय, बैल, घोडा, गाढव, कुत्रा, मांजर. परंतु ती सगळी शरीरं पाहून त्या देवतांना काही आनंद झाला नाही. कारण का? तर त्यामध्ये आहार, निद्रा, भय आणि मैथून या चार व्यतिरिक्त कशाचीच व्यवस्था नव्हती. त्या जेव्हा घोड्याच्या शरीरात गेल्या, देवता जेव्हा घोड्यांच्या शरीरात गेल्या, त्यांनी डोळे बंद केले. डोळे उघडल्यानंतर त्यांनी बघितलं तर त्यांना घोडी दिसली. बैलांच्या शरीरात गेल्या, डोळे उघडले तर त्यांना गाय दिसली. परंतु माणसाच्या शरीरात गेल्यानंतर डोळे उघडल्यानंतर त्यांना स्त्री तर दिसलीच, परंतु त्याचबरोबर भगवंताला आपलं रूप देखील बघायला मिळालं. त्यामुळे त्यांना अतिशय आनंद झाला. त्या म्हणाल्या, पुरुषो वाव सुकृतन, म्हणजे माझ्यापर्यंत येऊन पोचण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त या नरदेहातच आहे. आणि खरंच आहे, आपल्याला हा मिळालेला नरदेह 84,00,000 योनी आहे म्हणतात. त्यापैकी किती योनी फिरून आलो ठाऊक नाही, परंतु आता हा आपल्याला जो नरदेह मिळाला आहे तो नरदेह अत्यंत मौल्यवान असा आहे. आणि या नरदेहाचं उद्दिष्ट काय आहे तर भगवंताला जाणून घ्यायचं आहे. कारण भगवंतानेच आपली निवड केली आहे. बघा, एका संतांनी म्हटलं आहे, नरजन्मामध्ये नरा करून घे नरनारायण गडी, नरजन्मामध्ये नरा करून घे नरनारायण गडी, तरीचही सार्थक मानवी कुडी. बघा, जी गोष्ट ज्याच्यासाठी असते तिचा उपयोग त्याच्यासाठीच करावा न हो. उदाहरणार्थ, तलवारीचा उपयोग रणांगणावर युद्ध करण्यासाठीच छान दिसतो किंवा युद्धासाठीच ती तलवार वापरल्या जाते. परंतु त्या वीरपत्नीने असं म्हटलं, सैनिकाच्या पत्नीने म्हटलं की अहो तुमची आज तलवार मला द्या बरं, मी जरा त्याने भाजी चिरते. तर हे किती हास्यास्पद आहे. त्याचप्रमाणे मला मिळालेला हा नरदेह मी जर नुसतं खाओ पिओ मजा करो यातच घालवला आणि भगवंतासाठी वेळच दिला नाही तर माझा जन्म फुकट गेला, वाया गेला. आणि नंतर पुन्हा केव्हा नरदेह मिळेल याचा काही भरोसा नाही. त्यामुळे आपल्याला हा जो काही देह मिळाला आहे या नरदेहाचं आपल्याला सार्थक करून घ्यायचं आहे. आणि तुकाराम महाराजसुद्धा आपल्या अभंगामध्ये आपल्याला हेच सांगतात, आपल्याला सावध करतात आहे. आपण आता या अभंगाचा अर्थ बघूया. काय म्हणतात तुकाराम महाराज की
क्षणोक्षणी हा करावा विचार. मला क्षणाक्षणाला विचार करायचा आहे. काय विचार करायचा आहे? तर तरावया पार भवसिंधू. तरावया पार भवसिंधू हा मूळ विचार आहे. मला या मिळालेल्या देहाचा मला कशासाठी उपयोग करायचा आहे? तर हा भवसिंधू मला पार करायचा आहे. तरावया पार भवसिंधू. ज्याच्या साहाय्याने आपल्याला हा भवसिंधू पार करायचा आहे तो कसा आहे हो? तर दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, नाशिवंत देह जाणारा सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह आपल्याला जो मिळाला ना, जन्माला आलो तेव्हाच आपलं मरण केव्हा येणार हे नक्की ठरलेलं आहे. त्यामुळे हा नरदेह एक दिवस जाणारच आहे. त्याच्यामुळे तो काळाचा घास होण्यापूर्वीच आपल्याला विचार करायचा आहे की मला हा भवसिंधू पार करायचा आहे. तर कोणाच्या मदतीने करायचा हो? भवसिंधू पार करणं काही सोपी गोष्ट नाही आहे. तर आपल्याला संतांची मदत घ्यायची आहे. कारण संतांनी हे केलं आहे. सगळे संत त्यांचा अनुभव सांगतात. म्हणून संतांची आपल्याला मदत घ्यायची आहे. तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात, संत संगतीची धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तर संतांच्या मदतीनं, संतांच्या संगतीत राहून आपल्याला हा भवसिंधू पार करायचा आहे. आणि काय करायचं आहे मग? तर परमार्थाची तातडी करायची आहे. आतापर्यंतचा काळ आपला असाच गेला. ठीक आहे, पूर्वीची 5 वर्ष शिशु अवस्थेत गेली, त्यानंतरची बाल्यावस्थेत गेली, त्यानंतरची तारुण्यात गेली, नोकरी धंदा प्रपंच यामध्ये गेली आणि आपल्याला भगवंतासाठी विचार करायला वेळच मिळाला नाही हो. मंदाताई यासंबंधी छान म्हणतात. त्यांच्या भजगोविंदम या काव्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, बाला तरुणा जरा जर्जरा, उसंत नाही ब्रह्मविचारा. आपला सगळा वेळ या प्रपंचातच गेला आहे. पण आता आपल्याला कळलं आहे ना, तुकाराम महाराज म्हणतात की संत संगतीची धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. ठीक आहे, आतापर्यंतचं गेलं, पण आता तुला कळलं आहे ना, तर तू परमार्थाची तातडी कर आणि हरिभजनाविणं काळ घालवू नको रे, करावी तातडी परमार्थाची. नंतरच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणतात की तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नका डोळा धुरे भरून राहा. हे जे काही जगत आहे, हा इहलोकीचा व्यवहार आहे, हा कसा आहे हो? तर हा मिथ्या आहे. त्याच्यामुळे या मिथ्या जगतामध्ये फार अडकायचं नाही. आणि हा जो सगळा मिथ्या धूर आहे ना, तो जर का आपल्या एकदा डोळ्यामध्ये गेला, आपण त्यातच गुंतून राहिलो, तर आपल्याला भगवंत बघता येणार नाही. त्यामुळे तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नका डोळा धुरे भरून राहू. हा या अभंगाचा अगदी सरळ सरळ शब्दशः अर्थ झाला. आता आपण प्रत्येक चरणाचा छान अर्थ समजून घेऊया आणि तुकाराम महाराजांना या अभंगातून काय सांगायचं आहे याचा आपण छान विचार करूया. तुकाराम महाराज म्हणतात की क्षणोक्षणी हा करावा विचार. अगदी क्षणाक्षणाला आपल्याला विचार करायचा आहे. कारण का? तर बघा, आपण इतकी प्रपंचासक्त, अनेक जन्मांच्या सवयीमुळे आपली जी वृत्ती आहे ती सतत प्रपंचाकडे धावत राहते आणि 24 तासातले अगदी 23.5 तास आपण प्रपंचच करीत राहतो. आणि उरलेला जेमतेम जो काय अर्धा तास असतो तो आपण भगवंतासाठी देतो किंवा परमार्थासाठी देतो. त्याच्यामुळे या आपल्या सवयीमुळे आपल्याला हा सारखा विचार करावा लागणार आहे. क्षणोक्षणी हा विचार करायचा आहे. काय विचार करायचा आहे? की मला हा भवसिंधू पार करायचा आहे. आता आपण विचार करत नाही, असा क्षणाक्षणाला विचार करायचा. बघा, सैनिक असतात ते नेमबाजीमध्ये, बंदूक चालवण्यामध्ये अतिशय प्रवीण असतात, परंतु तरीसुद्धा त्यांना सराव करावा लागतो. केव्हा शत्रू येईल आणि केव्हा आपल्यावरती स्वारी करेल, त्याच्यामुळे त्यांना तत्परच राहावं लागतं.
त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा क्षणाक्षणाला हा विचार करायचा की नाही, मला हा नरजन्म कशासाठी मिळालेला आहे. केवळ प्रपंच करण्यासाठी नाही, ते सगळेच जण करतात. आपल्याला याचं नरदेहाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. इतर योनींपेक्षा या नरदेहाचं खूप महत्त्व आहे आणि याच्यामध्ये क्षमता आहे आणि याच्यातच सामर्थ्य आहे भगवंतापर्यंत जाऊन पोचण्याचं. त्यामुळे मला असा विचार करायचा आहे, क्षणाक्षणाला विचार करायचा आहे की नाही, मला हा भवसिंधू पार करायचा आहे. त्याच्यामुळे करावया पार भवसिंधू, क्षणोक्षणी हा करावा विचार. आता आपला हा विचार का बरं होत नाही हो क्षणाक्षणाला? याला कारण काय की आपण अनावश्यक विचार खूप करत राहतो. जर अनावश्यक विचार आपण थांबवले आणि आवश्यक विचार केले. आवश्यक विचार कोणते? की मला या मिळालेल्या नरदेहाचं सार्थक करायचं आहे आणि भगवंतापर्यंत पोचायचं आहे, हे आवश्यक विचार आहेत. परंतु आपण अनावश्यक विचार इतके करतो. काका याला छान शब्द वापरतात. डॉक्टर काका म्हणतात व्याप आणि उपद्व्याप. आपण सगळेजण प्रपंचात पडलो आहोत तर व्याप तर करावाच लागणार आहे, व्यापाशिवाय होणारच नाही. परंतु उपद्व्याप करायचे नाही. उपद्व्याप कशाला म्हणतात हो? की अनावश्यक गोष्टी की ज्याचा माझ्या जीवनाशी काही इतकाही संबंध नाही असे आपण विचार करत राहतो. आता नेमके मी विचार कोणते करते याचं मीच माझं परीक्षण करायचं आहे. आणि स्वतःचं परीक्षण मी केलं तर मला नक्की कळेल की मी नेमकं काय करते. आणि तुकाराम महाराज तर आपल्याला सांगतात आहे की भवसिंधू पार करायचा आहे ना, तर मग क्षणाक्षणाला कुठला विचार करायचा? तर आवश्यक विचार करायचा आहे. परंतु आपलं होतं काय हो? आपल्याला उपद्व्याप केल्याशिवाय होतच नाही. दोघी जणी भेटल्या मैत्रिणी की साहजिकच तिसरीबद्दल चर्चा असते आणि सहसा ती चांगली नसते. तिने असंच केलं, तिने तसंच केलं, तिने असं करावं का, तिला तसं शोभतं का, त्याने तसं करावं का, हेच आपले विचार किंवा याच गोष्टी सुरू असतात. बरं, अशी तिची निंदा करून, दुसऱ्या व्यक्तीची अशी निंदा करून काही उपयोग असतो का? आपल्यालाही उपयोग नसतो आणि समोरची व्यक्ती पण तिथे नसते. त्याच्यामुळे तिला जे काय आपण म्हणतो तर ती सुधारण्याचा काही प्रश्नच नसतो. मग उगाच आपला वेळ का बरं घालवावा? काही गरज आहे का? पण नाही. आपल्याला इतकी सवय असते, त्याला उपद्व्याप असं म्हणतात. त्यानंतर टीव्हीला तर एका संतांनी असं म्हटलं आहे, टी म्हणजे ताबडतोब आणि व्ही म्हणजे वाटोळं. ताबडतोब वाटोळं करणारा खोका म्हणजे टीव्हीवरच्या सिरियल्स पाहायच्या. आधीच आपल्या प्रपंचामध्ये कितीतरी अनावश्यक गोष्टी आपण डोक्यात घेतो, साठवून घेतो आणि अजून त्या टीव्हीवरच्या सिरियल्स किंवा मालिका बघून अजून त्याच्यामध्ये भर घालतो. काका तर नेहमी म्हणतात, जे कोणी टीव्हीवरच्या सिरियल्स पाहतात त्यांना या जन्मामध्ये मोक्ष मिळणार नाही. त्याच्यामुळे टीव्ही, फेसबुक, व्हॉट्सॲप याच्यापासून दूरच राहायला हवं. बघा, टीव्हीवरच्या सिरियल्स बघण्याची आपल्याला अनावश्यक गोष्टींचा विचार सुरू आहे बरं का आपला. टीव्हीवरच्या सिरियल्स इतकी बघण्याची आपल्याला सवय असते हो की समजा एखाद्या वेळेस लाईन गेली, सिरियल्स बघता बघता तसा जळफळाट होतो, मेरी आमच्याचकडची लाईन गेली, कारण शेजारचीकडची सुरू असते. तर तिथे जातो आणि लगेच दुसऱ्या दिवशी तिला विचारतो, अगं काल काय झालं सिरियलमध्ये पुढे? आमच्याकडची ना मेरी लाईनच गेली होती. हे जे काय ना याला उपद्व्याप म्हणतात. याच्याऐवजी माझा जन्म कशासाठी झाला आहे, मला पुढे काय करायचं आहे, मला कुठे जायचं आहे, हा जर मी विचार केला तर मला हा भवसिंधू पार करता येईल. काका छान गोष्ट सांगतात, उपद्व्याप कशाला म्हणतात. एकदा म्हणे मी कराडला गेलो होतो, तर त्या ठिकाणी सुंदर, कराडला कृष्ण आणि कोयनेचा संगम आहे. त्या ठिकाणी सुंदरशी बाग आहे म्हणे. मी तिथे त्या बागेमध्ये एका बेंचवर बसलो
तर तिथे दोघी मैत्रिणी आल्या होत्या. त्याही माझ्या जवळच बसल्या म्हणे. आणि मी अगदी छान निसर्ग सौंदर्य, तो कोयनेचा संगम बघण्यामध्ये अगदी तल्लीन होतो. त्या दोघीजणी तिथे आल्या आणि त्यांच्या गप्पा काय, तर पहिली म्हणते माझी सासूनं अशी खाष्ट आहे गं. मी आज त्यांना म्हटलं की आई आपण राहू त्यांना, हे नाही करू. तर नाही म्हणे, आज आपण घर आवरायलाच काढू. दुसरी म्हणे हो ना, माझी पण सासू अगदी अशीच आहे. लगेच पहिली म्हणते माझी नणंदबाई काय सांगू कधीची आली आहे, 8 दिवस झाले. राखीला जी आली आहे ती अजून जायचं नावच नाही. दुसरी तेच सांगते माझी पण नणंद तशीच हवी, इतका कामाला हात लावत नाही. माझी जाऊ अशी, माझी नणंद तशी, माझी सासू अशी, माझी सासू खाष्ट. अशाच त्यांच्या गप्पा. कृष्णा कोयनेचा संगम राहायला बाजूला, इतकं सुंदर ते दृश्य. वास्तविक पाहता आपल्याला प्रत्येक गोष्टींमधून आनंद घेता येतो, परंतु ते न घेता दोघीजण त्या ठिकाणी आल्या आणि गप्पा काय त्यांच्या, तर या अशाच माझी सासू अशी, माझी जाऊ अशी, माझी नणंद अशी. हे जे काय आहे याला उपद्व्याप असं म्हणतात. एकदा ठरलं की अनावश्यक गोष्टी ज्या आहेत किंवा अनावश्यक विचार टाकाऊ आहेत, तर मग आपण आवश्यक गोष्टींचा निश्चित विचार करू. क्षणोक्षणी आपण विचार करू की काय मला भवसिंधू पार करायचं आहे, हा आवश्यक विचार आहे. आणि माझ्या जीवनाचं ध्येय काय आहे, तर मला हा भवसिंधू पार करून जायचं आहे. कशासाठी पार करायचं आहे भवसिंधू, तर मला पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकायचं नाही. कारण मी जर भवसिंधू पार केला नाही, या अशाच कुणाची निंदा, कुणाची टीका, कुणाची मत्सर, कुणाची तुलना असंच आपण सतत करत राहिलो तर हा भवसिंधू आपल्याला पार करता येणार नाही आणि मग पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकावं लागेल. आता भवसिंधू म्हणजे काय आपण अर्थ बघूया. क्षणोक्षणी विचार केला आपण. काय विचार केला की मला भवसिंधू पार करायचं आहे. तर कसा करायचा आहे की अनावश्यक विचार टाकून द्यायचे आणि आवश्यक विचार करून. आता नंतरच्या चरणामध्ये की भवसिंधू तरावया पार भवसिंधू. भवसिंधू म्हणजे नेमकं काय हो, तो का तरुण जायचा, तरुण गेलो नाही तर काय होईल, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तरच आपल्याला कळेल बरं का. परंतु सहसा आपण विचार करतच नाही. आपल्याला कृती खूप आवडते, देवाला उदबत्ती ओवाळायला आवडते, फुलं व्हायला आवडतात, पोथी वाचू, पारायण करू, यात्रेला जाऊ. पण विचार की मला काका नेहमी म्हणतात विचार हे फार मोठं परमार्थाचं साधन आहे. आपल्याला कृती करायला खूप आवडते, परंतु विचार आपण करतच नाही. सुंदर जर आपण विचार केला की मला भवसिंधू का पार करायचा आहे, तर मी भवसिंधू पार नाही केला तर मला पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकावं लागेल. आता भवसिंधू म्हणजे काय, तर भवसिंधूचे 2 अर्थ आहेत. एक म्हणजे भवसिंधू पार करायचं म्हणजे पुन्हा आपल्याला या जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकायचं नाही आहे. आणि दुसरा भवसिंधूचा पार करायचा अर्थ असा आहे की मला जे काही जीवन मिळालं आहे ते अत्यंत आनंदात, समाधानात, सुखामध्ये, शांतीमध्ये आणि तृप्तीमध्ये घालवायचं आहे. याला भवसिंधू पार करणं म्हणतात. भव म्हणजे काय, तर जे उत्पन्न झालेलं आहे त्याला भवचं म्हणतात. आणि आपल्या चालू जीवनाला आता हा भवसिंधू जो पार करायचा आहे आपल्याला या शरीररूपी नौकेने करायचं. आपल्या शरीराची नौका मिळाली आपल्याला, या भवसिंधूमध्ये अथांग पाणी आहे. तर ही शरीररूपी जी आपल्याला नौका मिळाली आहे, तर ती नौका आपल्याला कशी ठेवायची आहे, तर विषयांची छिद्र त्याला असता कामा नये. विषयांची छिद्र जर त्या नौकेला पडली तर त्याच्यामध्ये पाणी येईल आणि मग आपल्याला भवसिंधू पार करता येणार नाही. आपण सतत विषयात गुंतलेलो असतो हो, परंतु संत सांगतात की विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. आपल्याला या विषयांमध्ये रमायचं नाही. विषय राहणारच आहे, प्रपंच असल्यामुळे विषय राहणारच आहे, परंतु त्याच्यात आपल्याला आसक्त व्हायचं नाही.
हा जर आपण विचार केला तर आपल्याला भवसिंधू पार करता येईल. आपल्याला प्रपंच सोडून कुठेही जायचं नाही, प्रपंचातच राहायचं आहे आणि प्रपंचात राहूनच आपल्याला परमार्थ करायचा आहे. नंतर भवसिंधू पार करण्यासाठी छान अजून एक विचार आहे की 5 ज्या भ्रांती आहेत त्या भ्रांतीतून आपल्याला सुटका करून घ्यायची. कुठल्या कुठल्या भ्रांती आहेत तर कर्तृत्व, भोक्तृत्व, मी करता, मी करणारा, मी केलं, माझ्यामुळे झालं वगैरे वगैरे. हे जे काय आहे कर्तृत्व आपल्याकडे घेतो ते ह्या कर्तृत्व भाव आपल्याला सोडायचा आहे. नंतर भेदभ्रांती. आपण प्रत्येकांकडे बघा भेददृष्टीने पाहतो, हा असा तो तसा, परंतु भेद आपले मावळले पाहिजे. काका आपल्या एका गीतामध्ये म्हणतात की भेदा वाचुनी जगसारे पाहणे. आपले भेददृष्टी गेली पाहिजे. संत आपल्याला सांगतात, संतांना सगळीकडे भगवंत दिसतो, भरला घनदाट हरी दिसतो, परंतु आपल्याला तो दिसत नाही. आपल्याला महाराजांच्या अभंगातून हे शिकायचं आहे की आपली भेददृष्टी गेली पाहिजे. जे जे भेटती भूत मानिजे भगवंत, अशी संतांसारखी आपली दृष्टी विकसित करायची आहे. तेव्हा कुठे आपल्याला हा भवसिंधू पार करता येईल. आणि मग माझं भेददृष्टी जर राहिली, प्रत्येकामध्ये मला भगवंत पाहता आला तर आपलं सगळ्यांशी वागणं किती सुंदर होईल. हो, माझ्या जावेमध्ये, माझ्या सासूमध्ये, माझ्या दिरामध्ये, माझ्या नवऱ्यामध्ये, सगळ्यांमध्ये आपल्याला जे आपल्या सहवासात येतील किंवा जे जे आपल्याला भेटतील त्या प्रत्येकांमध्ये आपल्याला भगवंत बघता आला तर आपलं वागणं खूप सुंदर होईल आणि आपलं जीवन पण सुंदर होईल. कारण आनंद, समाधान हेच आपलं जीवनाचं उद्दिष्ट आहे आणि हाच आपल्याला विचार करायचा आहे. क्षणोक्षणी विचार करायचा आहे की भवसिंधू पार करायचा आहे. आपल्याला असं वाटतं भवसिंधू पार करायचा आहे म्हणजे काही खूप मोठा शास्त्राचा अभ्यास करायचा आहे. तर का प्रत्येक वेळेस सांगतात की जे काही आपण संतांचे विचार ऐकतो, वाचतो, तर ते आपल्या जीवनाशी जोडून घ्यायचे. आणि ही एक जीवन साधनाच आहे. ते संतांचे विचार आपल्या जीवनाशी जोडून घ्यायचे, तरच आपल्याला हा भवसिंधू पार करता येईल. आता भवसिंधू तरून जाण्यासाठी आणखीन एक सुंदर विचार काका सांगतात. काकांचं एक वाक्य आहे. काका म्हणतात, सारखी सारखी काकांचेच उदाहरणं येतात कारण की सतत काकांच्याच विचारांचा संघ असतो, त्याच्यामुळे काकांचेच विचार येणार आहेत चिंतनामध्ये. काका म्हणतात की आपण इतर खूप सारे वाक्य पाठ करतो, तर हे एक वाक्य पाठ करून ठेवावं. कुठलं वाक्य तर जे माझं आहे ते मी नाही. खूप अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे. तर याचा कसा विचार करायचा, पहिले दुरून विचार करूया की घर हे माझं आहे म्हणजे मी घर नाही, मधून थोडं जवळ येतं. शर्ट माझं आहे म्हणून मी शर्ट नाही, अजून थोडं जवळ यायचं. शरीर माझं आहे त्याच्यामुळे मी शरीर नाही. आता मग इथपर्यंत आल्यानंतर मग शरीर माझं नाही म्हटल्यानंतर एकदा शरीर माझं आहे म्हणजे मी शरीर नाही, तर माझं शरीर गेलं तरी मला दुःख होता कामा नये. कारण काय तर मी शरीर नाही. संत आपल्याला सांगतात की तू शरीर नसून तू कोण आहे तर तू सुखरूप आत्मा आहे. त्याच्यामुळे शरीर गेलं तरी वाईट वाटून घ्यायचं नाही. उलट आपल्या शरीराशी बोलता आलं पाहिजे. कसं बोलायचं मग शरीराशी तर त्याला म्हणायचं, समजा मी दिवसभरात खूप कष्टाचं काम केलं तर शरीराला सांगायचं की तू आज खूप थकला आहेस ना, तुला मी तुझं डोकं दुखत असेल तर मी तुला छान ॲस्पिरिनची गोळी देतो, तुला छान शेकायला देतो, तुझं शरीर चांगलं शेकून काढतो, तू आराम कर. असं शरीराशी जर आपण बोललो तर आपला शरीराशी दुरावा निर्माण होईल आणि मग त्याच्याबद्दलची आपली आसक्ती कमी होईल. आणि मग मी जाणार, मी म्हणजे कोण होतं शरीर जाणार याचा आपल्याला भय राहणार नाही. कारण मी म्हणजे शरीर नाही असं आपल्याला निश्चय करायचा आहे. तसेच मनाशी पण बोलता आलं पाहिजे. आपण बघा म्हणतो वाक्य आहे की मी माझं काम अगदी मनापासून करते.
म्हणजेच मन हे साधन झालं. आपलं ठरलं आहे मी म्हणजे जे माझं आहे ते मी नाही, मन माझं आहे म्हणजे मी मन नाही. एखाद्या वेळी समजा माझं मन खिन्न झालं, दुःखी झालं तर वाईट वाटून घ्यायचं नाही, किंवा खूप आनंदी झालं तर एक्साईट पण व्हायचं नाही. मनाला खुशाल म्हणायचं, तू खिन्न होशील, तू खुशाल खिन्न हो, पण तुझा आणि माझा काही संबंध नाही, मी बाकी कायम राहणार नाही, कारण आपलं ठरलं आहे मी म्हणजे मन नाही, जे माझं आहे ते मी नाही. असंच बुद्धीच्या बाबतीत पण बोलायचं. ऐन वेळेला मला काही काही गोष्टी आठवत नाही, म्हातारपणात हे फार होतं, तेव्हा बुद्धीला पण सांगायचं, कारण आठवणं न आठवणं हे कोणाचे गुणधर्म आहे, बुद्धीचे आहेत, आणि मी म्हणजे बुद्धी नाही असं सतत बुद्धीला सांगत राहायचं. म्हणजे त्याच्या पुढे पण मी म्हणजे प्राण नाही, त्याच्यामुळे प्राण गेले तरी वाईट वाटून घ्यायचं नाही, किंवा त्याच्याबद्दल काहीच प्रतिक्रिया देतच नाही. म्हणा मेल्यानंतर काय देणार, प्राण गेले तरी हरकत नाही असं ठरवायचं. म्हणजे काय तर येणं केनं प्रकारेणं क्षणाक्षणाला आपल्याला हा विचार करायचा आहे. शरीराशी बोलायचं, मी म्हणजे शरीर नाही, मी म्हणजे मन नाही, मी म्हणजे बुद्धी नाही, मी म्हणजे प्राण नाही, असं छान समजवत राहायचं आपल्याला. हे कशासाठी करायचं हो, आपलं देह तादात्म्य कमी व्हावं, कारण की आपल्याला भवसिंधू पार करायचं आहे, त्याच्यासाठी हे सगळे विचार आहेत. आता परमार्थामध्ये हे जे काय आहे, हे जे आपण विचार करतो, हे आपल्याला कशासाठी करायचं आहे, तर आपल्याला हा भवसिंधू पार करायचा आहे. आता या प्रकारे हा भवसिंधू आपण पार करून गेलो तर आपल्याला आपल्या सगळ्या वासना आपल्याला घालवायच्या आहेत, कारण जन्म घ्यावा लागेल वासनेच्या संगी. आपल्या जर वासना कमी झाल्या तर मग आपल्याला हे निश्चित साधेल. आणि मग पुढच्या ओळीमध्ये म्हणतात आहे की नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आता या चरणाचा विचार करताना असं वाटतं की आपला हा जो देह आहे हा जाणार आहे, हा नाशिवंत आहे. तर खूप जणांना वाटतं याच्यामध्ये निराशा आहे का, तर यामध्ये निराशा अजिबात नाही. उलट तुकाराम महाराज आपल्याला सावध करतात आहे की प्रत्येकाचं ठरलेलं आहे की जन्माला आला तो एक ना एक दिवस मरणार आहेस, नियमच आहे, जे जे उपजे ते ते नासे. हे जर का आपण स्वीकारलं तर आपल्याला मग त्रास होणार नाही. पण आपलं आपल्या देहावरती इतकं प्रेम असतं हो की काय वाटेल ते झालं तरी आपला देह जाता कामा नये असं आपल्याला वाटतं. आणि असं वाटतं आपला देह गेला त्याचं तर वाईट वाटतं, पण जे काय कमवलं आहे आपण ते सुद्धा सगळं जाईल अशी आपल्याला भीती असते. तुकाराम महाराज आपल्याला इथे सावध करतात आहे. ते म्हणतात की बाबा रे, शरीर गेलं, शरीर तर जाणार, ते मरते आहे, शरीर गेलं तरी पण तू आत्मा आहे ठरलं ना, शरीर म्हणजे मी नाही असा तू निश्चय केला आहे ना, त्याच्यामुळे शरीर गेलं तरी तू जाणार नाहीस, कारण आत्मा हा शरीर जन्मण्यापूर्वी आहे, आताही आहे आणि मृत्यूनंतरही तो राहणारच आहे, आणि तो मी आहे असं आपल्याला विचार करायचा. आणि संत आपल्याला ते सांगतात. संतांनी आपल्यामध्ये हाच फरक आहे हो. संत देवाला म्हणतात की तू माझ्यातलं नेऊन नेऊन काय नेशील, तर तू माझं शरीर नेशील, परंतु तुला मला नेता येणार नाही. कारण का, तर तू आणि मी आपण दोघंजण एकच आहोत. शरीर हे कसं आहे हो, तर येणारं आणि जाणार आहे.
त्याला 6 विकार आहेत. त्याच्यामुळे शरीर एक दिवस जाणारच आहे. आणि मला काय वाटतं, ते काय वाटेल ते झालं तरी जाता कामा नये. ही जी काय रस्सीखेच आहे का काय ती छान शब्द वापरतात, मॅच फिक्सिंग म्हणतात, की मॅच ही ठरलेलीच आहे भगवंताची आणि आपली. तर याच्यामध्ये निर्णय हा ठरलेलाच असतो. काय तर मला असं वाटतं की माझं शरीर जाता कामा नये आणि भगवंत काय वाटेल ते झालं तो नेल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे या खेळामध्ये जिंकणार कोण आहे, तर साहजिकच भगवंतच जिंकणार आहे. त्याच्यामुळे आपण संतसुद्धा या खेळामध्ये खेळतात, पण ते खेळून खेळून जिंकतात. तर संतांसारखं आपणही आपल्यालाही जमलं पाहिजे. नंतर म्हणतात की करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, करावी तातडी परमार्थाची. तर तातडी करायची परमार्थाची आपल्याला, की केव्हा आपल्याला काळ घेऊन जाईल. देह नाशिवंत आहे, केव्हा काळ घेऊन जाईल काहीच ठाऊक नाही. पुढचा क्षण कुठला आहे. आपण म्हणतो बघा, आत्ता होतो, मी आत्ता त्याला बघितलं आणि गेलंही पण तो हार्ट अटॅकने. म्हणजे काय, तर या आपल्या देहाचा काहीच भरोसा नाही, केव्हा काळ येईल काहीच सांगता येत नाही. त्याच्यामुळे काळ काम वेगाचं गणित लक्षात ठेवायचं. काळ किती केव्हा येईल काही ठाऊक नाही. काम काय करायचं आपल्याला, तर भवसिंधू पार करायचं आहे, परमार्थाची तातडी करायची आहे. आणि कशी करायची, तर वेगाने करायची आपल्याला. हे काळ काम वेगाचं गणित लक्षात ठेवायचं. जितकं लवकर आपल्याला ही परमार्थाची तातडी करता येईल, आपल्याला प्राप्त झालेलं हे जे काही जीवन आहे मृत्यूपर्यंतचं, ते आपण ईश्वराच्या आज्ञा पाळून आणि वेदविहित कर्म करून आपल्याला हा भवसिंधू पार करायचा आहे. आणि परमार्थाची तातडी करून हा भवसिंधू पार करायचा आहे. एक पक्क लक्षात ठेवायचं की ईश्वर नियामक आहे आणि मी नियम्य आहे. सगळं जे काय आहे ते त्याच्या हातामध्ये आहे, भगवंताच्या हातामध्ये आहे. हे जर आपण स्वीकारलं, याला शरणागती असं म्हणतात, हे जर आपण स्वीकारलं, भगवंताला शरण आपण गेलो, तर मग आपल्याला भवसिंधू पार करायला वेळच लागणार नाही. यासाठी आपल्याला या नरदेहाचं, या मिळालेल्या नरजन्माचं सार्थक करून घ्यायचं आहे. कसं, तर काळ येण्याच्या आधी. आता हे कुणाच्या संगतीत करायचं आहे हो. नंतरच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात आहे, संत संगतीची धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. तर कोणाच्या संगतीत करायचं आहे हे. हा भवसिंधू जो आहे हा अगाध आहे. इतकं सहजासहजी तो पार करणं सोपं नाही आहे, परंतु संतांनी तो करून दाखवला आहे. त्यांच्या अनुभवावरनं आपण शिकायचं आहे. संतांचे अनुभव जे असतात ना, ती आपली साधना असते. त्याच्यामुळे संतांचं बोट धरायचं, त्यांच्या पावलावर पाऊल टाकायचं, ते जसं सांगतील त्याप्रमाणे आपण करायचं आहे. संत संगतीची धरावी आवडी. आपण इतके भाग्यवान होतो की आपल्याला मनुष्य देह मिळाला आहे. मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम आणि संत सहवास, या 3 गोष्टी. मनुष्य देह मिळाला आहे आपल्याला, अतिशय भाग्यवान आहोत आपण. त्यानंतर मुमुक्षत्व, म्हणजे आता आपल्याला परमार्थ करावा असं वाटतं आहे, म्हणजे तळमळ लागली आहे आता. आणि संतांचा सहवास पण मिळालेला आहे. आपण इतके भाग्यवान आहोत की ज्या भूमीमध्ये संत तुकाराम, ज्ञानेश्वर, रामदास स्वामी, निवृत्तीनाथ, एकनाथ महाराज, जनाबाई, मुक्ताबाई, किती नावं सांगावी हो. ही संतांची मांदी आळीच आहे. अशा या संतांच्या भूमीमध्ये आपला जन्म झाला आहे. आणि हे संत आपल्याला परोपरीने मदत करतात. ते आपला उद्धार करण्यासाठीच त्यांचा अवतार आहे. त्यामुळे त्यांचं बोट धरून चालावं. संत संगतीची धरावी आवडी. आता संतांचा सहवास आपल्याला प्रत्यक्ष देहाने तर मिळणार नाहीच आहे, कारण संत आता नाही आहेत. तर मग त्यांची संग कसा करायचा, तर त्यांच्या विचारांचा संग करायचा. बघा, आज रामदास स्वामी जरी नसले तरी त्यांचा सहवास आपल्याला दासबोधाच्या रूपानं आहे. माऊली, ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानेश्वरी अमृतानुभवाच्या रूपानं आज आपल्यापाशी आहे. संत एकनाथ भावार्थ एकनाथी भागवताच्या रूपामध्ये आहेत. प्रत्यक्ष जरी संतांचा सहवास आपल्याला नसला तरी ग्रंथरूपानं ते कायम आपल्यासोबत आहेत. आणि संतांचं संगत का करायची हो, तर संतांच्या विचारांच्या संगतीमध्ये आपल्याला परमार्थाचे धडे मिळतात. संतांचे संगती, माऊली म्हणते, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. संत आनंदाचे स्थळ, संतांचा आणि आपला केवळ आणि केवळ सुखाचा संबंध असो. त्यांच्याजवळ आपण गेलं की फक्त आनंद आणि आपल्याला आनंद मिळतो. बघा, असं म्हटलं आहे की आपण देवाची पूजा जरी करत असलो तरी संत जर आले तर देव सारावे परते, संत पूजावे आरते, असं म्हटलं आहे. इतकं संतांचं महत्त्व आहे. कारण का, तर त्यांच्या सहवासामध्ये आकाळावा श्रीपती, आपल्याला भगवंत कसं आहे, भगवंतापर्यंत कसं पोचायचं हे संतांच्या सहवासामध्ये आपल्याला कळतं. बघा, आपल्याला मित्र, नातलग, सखे, सोयरे बरेच जण असतात, परंतु या सर्वांचा संघ जो आहे, यांचा सगळा संबंध कसा आहे तर सुखदुःख मिश्रित आहे. परंतु संतांचा सहवास जो आहे तो केवळ आणि केवळ आनंद देणार आहे. कारण संत कसं आहे हो, तर सुखरूप आहे. संत सहवासामध्ये छोटासा गुण जरी आपला असला, सद्गुण, तर तो मोठा लाटेसारखा होतो. संत सहवासामध्ये परमार्थाची आवड निर्माण होते, विवेक जागा होतो आणि परमार्थाची तातडी होते. त्यांच्या विचारांमुळे आपल्याला परमार्थ सुकर होतो आणि सोपा होतो. कारण की परमार्थाची आपल्याला वाट सांगतात आणि मोक्षाकडचा आपला प्रवास अत्यंत सुकर होतो. संतांच्या संघामध्ये किंवा चांगल्याच्या सहवासात राहिलं की आपण कसं मोठं होतो, यासंबंधी एक गोष्ट मला आठवली की एक अब्जोपती स्त्री असते. तिला कुठेतरी एका कार्यक्रमाला जायचं असतं, तर ती आपल्या गाडीमधनं जात असते. अतिशय श्रीमंत असते, आपल्या गाडीतनं जात असते. तर जाता जाता रस्त्यामध्ये त्यांची गाडी पंक्चर होते, टायर गाडीचं. तर तो ड्रायव्हर म्हणतो की बाईसाहेब, आपली गाडी पंक्चर झाली, तर तुम्ही इथे या गावामध्ये, गाव थोडं जवळच असतं, तर तिथे तुम्ही थोडा वेळ थांबा, मी लगेच गाडी दुरुस्त करून आणतो. ड्रायव्हर जातो आणि बाई तिथे उतरते. तर समोरच एक यात्रा भरली असते, तर येईपर्यंत काय करायचं म्हणून तिथे यात्रेमध्ये जाते, सगळीकडे फिरते. तर तिला एका ठिकाणी सुंदर मोत्याची माळ दिसते, अगदी छान टप्पोऱ्या मोत्याची माळ. तिथे जाते ती आणि विचारते त्या दुकानदाराला, का हो केवढ्याची माळ आहे? तो म्हणतो 10 रुपयाची. घेते ती माळ, ती अतिशय आवडते ती, आणि गळ्यात घालून घेते. आणि मग गाडी दुरुस्त झाल्यानंतर आपल्या गाडीत बसून ज्या ठिकाणी तिला जायचं असतं तिथे ती जाते. सगळ्यांचं लक्ष तिच्या त्या मोत्याच्या माळेकडे. खूपच सुंदर आणि टप्पोऱ्या मोत्यांची माळ अतिशय सुरेख दिसत असते. कार्यक्रम संपल्यानंतर 2-3 स्त्रिया येतातच, त्यांना राहवत नाही आणि तिला विचारतात त्या स्त्रीला की तुमच्या गळ्यातली माळ खूपच सुंदर आहे हो. आणि त्यांना माहिती असतं की ही अतिशय श्रीमंत आणि कोट्याधीश बाई आहे, त्याच्यामुळे त्याचं मूल्यही तसंच असेल खूप अगदी. तरी तिला विचारतात, परंतु ती बाई मनातल्या मनात हसते, कारण तिला ठाऊक असते ही केवढ्याची आहे. केवळ 10 रुपयात तिने घेतलेली असते. गोष्ट संपली. गोष्टीचं तात्पर्य काय आहे हो, की एक क्षुल्लक 10 रुपयाची माळ कोणाच्या गळ्यात गेली, पण त्या अतिशय श्रीमंत जी कोट्याधीश स्त्री होती तिच्या सहवासात गेल्यानंतर साहजिकच सगळ्यांना असं वाटलं की ही सुद्धा माळ अतिशय मौल्यवान असेल. याचा अर्थ की खोटं जे काय असतं ते मोठ्यांच्या संगतीत गेलं की त्यालासुद्धा मोठेपण मिळतं.
हे जसं आहे ना तसंच आपणही संतांच्या संगतीत गेलो, आपण किती क्षुल्लक असू द्या, परंतु संतांच्या सहवासात आपण गेलो, त्यांच्या विचारांमध्ये आपण राहिलो, त्यांचा सहवास जर आपल्याला लाभला तर आपल्यालाही पण मोठेपण मिळतं. बघा, फूल मातीमध्ये पडलं तर त्या मातीलासुद्धा सुगंध लागतो ना. तसंच आहे, आपण जर संत सहवासात गेलो तर आपल्यालाही पण त्यांच्यासारखं होता येतं. म्हणून म्हणतात संत संगतीची धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. संतांच्या संघामध्ये गेल्यानंतरच बाकीच्या आवडीपेक्षा, बाकी किती आवडी असतात हो आपल्याला, हे करू दे ते करू दे, झाले ना आता त्या आवडी, पुष्कळ आपलं भोगून झालं प्रपंचातलं. आवड निवड, ही साडी नको ती साडी नको, आता ते सोडून द्यायचं आहे आपल्याला. आपल्याला विचार करायचा आहे क्षणोक्षणी, आपला विषय चालला आहे क्षणोक्षणी विचार करायचा आहे आपल्याला. तर आता प्रपंचातली आपली आवड कमी करून संतांची आवड आपल्याला करायची आहे, संगतीची आवड धरायची आहे. संतांच्या संगतीत गेल्यानंतर आपल्याला काय होतं मग, परमार्थाची तातडी होते लवकर. संत संगतीची धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. नंतर शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळा धुरे भरून राहू. आता हा जो काही व्यवहारातला धूर आहे या मिथ्या जगतातला, याच्यामध्ये आपल्याला अडकायचं नाही आहे. कारण हे सगळं मिथ्या आहे. गुंतवणूक कुठे करायची आपलं ठरलं आहे. गुंतवणूक कुठे करायची तर भगवंतामध्ये करायची आपल्याला. या इहलोकामध्ये किंवा या मिथ्या जगतामध्ये आपल्याला करायचं नाही. आता हा जो इहलोकीचा व्यवहार आहे यामध्ये कसं आहे, तो धूरच धूर आहे. कोणता कोणता धूर असतो, पैशाचा, संपत्तीचा, कीर्तीचा, प्रतिष्ठेचा. यामध्ये आपल्याला अडकायचं नाही आहे. कारण हे काय आहे तर हे एक ना एक दिवस सगळं संपणार आहे. आता ढोबळमानानं धूर फक्त 4 गोष्टीमध्ये असतो. त्या कुठल्या 4 गोष्टी आहे तर व्यक्ती, वस्तू, घटना आणि परिस्थिती. आता एक एकचा आपण थोडासा विचार करूया. व्यक्तीबद्दल विचार करूया. जगामध्ये इतक्या व्यक्ती आहेत, परंतु कोणीच कोणासारखं माझ्या मनासारखं वागणार नाही. परंतु मला काय वाटतं की माझ्या मनासारखं झालं पाहिजे, मी म्हणते तसं झालं पाहिजे. मी तरी कोणाच्या मनासारखं वागते का? त्याच्यामुळे दुसऱ्या व्यक्तीकडनं अपेक्षा करायची नाही. हा जो काही धूर आहे ना की दुसऱ्या व्यक्तीने माझं ऐकलं पाहिजे, हा एक प्रकारचा धूरच आहे. आणि हा धूर डोळ्यात जाऊ द्यायचा नाही. आता माझी कुणी निंदा केली किंवा माझी कुणी स्तुती केली, निंदा केली तरी पण वाईट वाटून घ्यायचं काहीच कारण नाही. आणि स्तुती केली तरी हुरळून जायचं नाही. कारण संत म्हणतात कोणी निंदा कोणी वंदा, स्वहिता सामूचा धंदा. ती व्यक्ती तशी म्हणून तशी सोडून द्यायचं. कोणी आपली निंदा करो, कोणी आपली टीका करो, कोणी आपला मत्सर करो, आपण तिकडे लक्ष द्यायचं नाही. हे याला धूर असं म्हणतात. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती, जगामध्ये अशा अनेक व्यक्ती असणार आहेत. त्याच्यामुळे ती व्यक्ती माझ्या मनासारखं वागेल, हा जो काय आपला समज आहे, हा जो काही धूर आहे, या धुरापासून आपण लांब राहायचं. आपल्याला कसं वागायचं, आपण कसं राहायचं हे आपण आपलं ठरवायचं. दुसऱ्यांचा विचार करायचा नाही. काका नेहमी म्हणतात की परमार्थामध्ये दुसऱ्या व्यक्तीचा अजिबात करायचं नाही, दुसऱ्याला सुधारण्याच्या भानगडीत पण पडायचं नाही. मी स्वतःला सुधारवायचं आहे. त्याच्यामुळे मग धूर आपल्या डोळ्यात जाणार नाही. नंतर आहे वस्तू. आता वस्तूंमध्ये पण धूर असतो बघा. लोकांकडे, दुसऱ्याकडे, आपल्या शेजाऱ्यांकडे समजा नवीन कार घेतली तर लगेच आपल्याला मत्सर होतो आणि मत्सराने आपण धुमसत राहतो. काका छान शब्द वापरतात, धुमसणे. जो धुमसतो त्याचं चित्त कधीतरी शांत असेल का हो? कायम तो मग असं धुमसत राहिला तर त्याचं चित्त कधीच स्थिर राहणार नाही किंवा शांत राहणार नाही. आणि आपल्याला तर परमार्थाची तातडी करायची आहे, भगवंतापर्यंत जायचं आहे.
त्यामुळे आपण जो काय मत्सर करतो लगेच त्याच्याकडे पाहून म्हणतो त्याने आज ती गाडी घेतली तर असेल 2 नंबरचा पैसा त्याच्याकडे म्हणून घेतली गाडी. हे जे काय आपण बोलतो किंवा असं मत्सर करतो किंवा तुलना करतो तर त्याचा धूर आपल्या डोळ्यात जातो. असा हा धूर, तुलना, स्पर्धा, त्याच्यानंतर द्वेष, मत्सर, हे जे काय हे सगळे धूर आहेत आणि या धुरांपासून आपण लांब राहायचं. आपले डोळे बंद करायचे, हा धूर आपल्या डोळ्यात जाऊ द्यायचा नाही. या धुरांपासून आपण सावध राहायचं. नंतर तिसरं आहे घटना. आपण कायम भूतकाळातल्या घटना आठवत राहतो आणि उगाचच काळजी करत राहतो. एक तर भूतकाळातल्या घटना आठवतो किंवा भविष्यातील काय होईल, कसं होईल. काका छान उत्तर देतात. काय होणार आहे, जसं होईल, जसं भगवंताने ठरवलं असेल तसं होईल. जेव्हा व्हायचं तेव्हा होईल. मग काय होईल आणि कसं होईल याचा विचार कशाला करायचा. एक गोष्ट आठवली की एक आजी असते, नातीच्या लग्नामध्ये अशी उदास बसलेली दिसते. नातीच्या लक्षात येतं. नात आजीला विचारते, आजी तुला काय झालं गं, तू अशी नाराज नाराज का दिसते. आजी म्हणते, आजीला तिच्या मागची, आजी 70 वर्षापूर्वीची असते. 70 वर्षापूर्वीचं घटना तिला आठवते आणि तिला म्हणते, तुझा शालू किती सुंदर दिसतोय गं, मला माझ्या सासूने असा शालू घेतलाच नाही. म्हणजे बघा, आजी 70 वर्षाची, 70 वर्षापूर्वीची आपल्या लग्नातली घटना आठवून दुःखी होते. आता ते दुःख करण्यामध्ये आणि चेहरा पाडून बसण्यामध्ये काहीतरी अर्थ असतो का हो. त्याच्यामुळे मागच्या घटना आठवून त्याच्यात उगाच बसण्यामध्ये काहीच अर्थ नसतो. याला धूर असं म्हणतात. हा धूर साठवण्यामध्ये काही फायदा नसतो. त्या आजीची सासूईवरती गेलेली असते, तिचीवरती जाण्याचे दिवस आलेले असतात, तरी पण मागच्या घटना आठवायच्या आणि चेहरा पाडून बसायचं. तर हा जो काही धूर आहे याच्यापासून आपल्याला सावध राहायचं आहे. हे असे विचार करण्यापेक्षा छान भगवंताचं नाव घ्यावं, रामनाम आठवावं आणि आनंदात राहावं. आपण कायम आनंदी आणि समाधानी असावं, हेच खरं आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे आणि यासाठीच आपल्याला हा भवसिंधू पार करायचा आहे. आत्ताच बघा ना, नंतर चौथं जे आहे ते परिस्थिती, व्यक्ती, वस्तू, घटना यांचा धूर आपल्या डोळ्यात जाऊ द्यायचा नाही. चौथं आहे परिस्थिती. आता बघा, परिस्थिती बदलण्याच्या कधीही भानगडीत पडायचं नाही, कारण का परिस्थिती बदलणारच नाही आहे. मला बदलायचं आहे, मनस्थिती माझी मला सांभाळायची आहे. आत्ताच बघा, कोरोनाचं संकट आलं आहे. आपल्या मनात किती विचार येतात की काय मेलं बी, घराच्या बाहेर पडता येत नाही, किती दिवस झाले, कधी जाणार हा कोरोना. आता वास्तविक पाहता असे विचार करून काही फरक पडणार आहे का. आपल्या हातात नाहीच आहे. आपल्या हातात काय आहे, तर घरात राहायचं, छान आपली काळजी घ्यायची आणि कोरोनापासून बचाव करायचा, स्वस्थ राहायचं, हेच आपल्या हातामध्ये आहे. काय होईल, कसं होईल, केव्हा जाईल, जेव्हा जायचं तेव्हा जाईल, त्याला माहिती आहे भगवंताला हे सगळं. ते त्याला ठाऊक. हे छान लक्षात ठेवायचं. हे असं का, तर त्याला ठाऊक. हे जर का आपण स्वीकारलं ना, तर मग आपल्याला त्रास होणार नाही, कुठला धूर आपल्या डोळ्यात जाणार नाही. असा जर आपण छान विचार करत गेलो तर इहलोकीचा धूर आपल्या डोळ्यात जाणार नाही. याप्रमाणे आयुष्याचं क्षणिक पण आपल्या लक्षात घेऊन आपण भगवंताशी आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि या नरजन्माचं आपल्याला सार्थक करून घ्यायचं आहे. एक छोटीशी गोष्ट सांगते खटवांग राजाची आणि मग माझ्या चिंतनाला पूर्णविराम देते. खटवांग राजा होता, अतिशय पराक्रमी, सूर्यवंशात इक्ष्वाकू कुळात जन्मला. देव आणि दानवांचं युद्ध झालं
त्या युद्धामध्ये त्यांनी देवांना विजयी करून दिलं आणि देव त्याच्यावरती प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले की तुला काय वर पाहिजे तो माग. तर खटवांग राजानं देवाला विचारलं की माझ्याकडे आता किती वेळ आहे, माझं आयुष्य किती राहिलं आहे. तेव्हा भगवंत म्हणतात की तुझ्याजवळ फक्त 2 खटका आहे. हे ऐकल्याबरोबर खटवांग राजाने क्षणाचाही विचार न करता आपला सर्व राजवैभवाचा त्याग केला आणि आपल्या त्या 2 घटात त्याने परमात्मा चिंतनामध्ये व्यतीत केला आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला. याप्रमाणे आपल्याला सुद्धा आपला काळ कधी येणार हे काहीच माहिती नाही. त्यामुळे आपल्या हातात जो काही वेळ आहे, खटवांग राजाचा 2 घटका होत्या फक्त, त्या 2 घटकांचा त्याने विचार करून मोक्ष प्राप्त करून घेतला, भगवंत रूप झाला. तसं आपल्याला पण होता येईल, पण आपण विचार केला तर. म्हणून या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी आपल्याला सुंदर उपदेश केला आहे, अतिशय मौल्यवान उपदेश केला आहे. यामध्ये निराशा अजिबात नाही. तर आपणा सर्वांना सावध केलं आहे की क्षणोक्षणी आपल्याला विचार करायचा आहे. काय विचार करायचा आहे? तर मला भवसिंधू पार करायचा आहे. कशाला करायचं आहे? तर मला पुन्हा जन्माला यायचं नाही आहे, जन्म मृत्यूच्या चक्रात मला अडकायचं नाही. हा भवसिंधू कसा पार करायचा? तर संतांच्या संगतीत राहून, संतांचे बोट धरून, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपल्याला हा भवसिंधू पार करायचा आहे. परमार्थाची आवडी ठेवायची आहे, प्रपंचाची आवड कमी करून परमार्थाची आवड निर्माण करायची आहे, तातडी करायची आहे. कारण की नाशिवंत देह, जाणारं सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. केव्हा हा काळ येईल, माझ्यावर झडप घालील आणि केव्हा मला घेऊन जाईल याचा भरोसा नाही. त्यामुळे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर मला परमार्थाची तातडी करायची आहे आणि माझ्या जीवनाचा मला उद्धार करून घ्यायचा आहे, माझ्या जीवनाचं मला सार्थक करून घ्यायचं आहे. आणि याप्रमाणे संत जे सांगतात, तुकाराम महाराजांनी आपल्याला सर्व संत आपल्याला सांगतात. तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्याला हेच सांगितलं आहे की आपण आपल्याला या मिळालेल्या नरदेहाचं आपण सार्थक करून घ्यायचं आहे. आणि सार्थक केव्हा होईल हो? आपण तितके भाग्यवान आहोत की आपल्याला परमपूज्य डॉक्टर काळ्यांसारखे सद्गुरू मिळाले आहेत, मंदाताईंसारख्या संतांचा पण आपल्याला सहवास मिळतो आहे. आपण खूप खरोखर भाग्यवान आहोत. त्याच्यामुळे आपण यांचं बोट धरून चालायचं, त्यांचं बोट सोडायचं नाही आणि तिकडे तिकडे भरकटायचं नाही. त्यांच्या विचारांचं भान ठेवायचं आहे. आणि संतांची संगत आपल्याला आहेच, कायम आहे. संत आपल्यासोबत ग्रंथरूपाने आहेत. संतांच्या विचारांचा अभ्यास करायचा आणि याप्रमाणे आपण आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं आहे. आज या ठिकाणी मला ब्रह्मपुरीच्या साधक बंधू भगिनींनी भगवतचिंतन करण्यासाठी या ठिकाणी मला जी काही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार तर मानत नाही, कारण आभार म्हटलं की भार होतात. धन्यवाद पण देत नाही, कारण धन्यवाद म्हटलं तर वाद निर्माण होतात. त्याच्यामुळे आभार आणि धन्यवाद न देता मी या सर्वांच्या ऋणात राहू इच्छिते आणि माझी झालेली सेवा परमपूज्य काकांच्या चरणी समर्पित करते. आणि काकांच्या चरणी एकच मागणं मागते, हेची दान दे गा देवा, तुझा विसरन भावा, विसरन भावा तुझा विसरन भावा. गुण गाईन आवडी, हेची माझे सर्व गोडी, माझी सर्व गोडी, हेची माझी सर्व गोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई
वरदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. हेची दान देगा देवा तुझा विसरन भावा, विसरन भावा तुझा विसरन भावा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. आदरणीय शिल्पाताई सहस्त्रबुद्धे ह्यांनी आपल्या अमोघ वाणीने ओघवत्या शैलीने तुकाराम महाराजांच्या अभंगाचे अतिशय सुंदर निरूपण आपल्यासमोर केले. त्याबद्दल त्यांचे मी अत्यंत आभार मानते. तसेच चातुर्मास उत्सव समितीतर्फे आपणा सगळ्या वर्गाचे सुद्धा मी आभार मानते. आणि हा व्हिडिओ तयार करण्यासाठी, प्रसारित करण्यासाठी यूट्यूबवरती ज्या ज्या तंत्रज्ञांनी काम केले आहे त्यांचे सुद्धा मी अत्यंत आभार मानते. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.